AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। कोरोना वायरस की तीसरी खतरनाक लहर का इशारा। महाराष्ट्र भर में अब तेज़ी के साथ कोरोना वायरस बढ़ रहा है। इसी के मद्देनज़र महाराष्ट्र हुकूमत की जानिब से नए गाइडलाइंस जारी की गई है। साउथ अफ्रीका से फैली बीमारी अब हिंदुस्तान में तेज़ी के साथ अपने कदम जमा रही है। इसी को देखते हुए सख्त पाबंदियाँ आयद की गई है, जिसके तहत आवाम में बेदारी मुहिम भी चलाई जा रही है, जिसमें सभी दुकानदार, सरकारी दफातर व गैर सरकारी दफातर में काम करने वालों को कोरोना वैक्सीन का टीका लेना होगा और अब सख्ती के साथ इस पर अमल किया जाएगा। ज़िला इंतज़ामिया की जानिब से आवाम से अपील की जा रही है कि कोरोना वायरस का टीका लें ताकि आप और आपका परिवार इस वबा से महफूज रहे। महाराष्ट्र हुकूमत की जानिब से जो पाबंदी आयद की गई है, जिसमें हर फर्द को मास्क का इस्तेमाल करना होगा। इसके अलावा दुकानदार और दीगर कारोबार करने वाले मास्क नहीं लगाते हैं तो इन पर भी भारी जुर्माना आयद किया जा सकता है। महाराष्ट्र के मुख्तलिफ ज़िलों में इन पाबंदियाँ आयद कर दी गई है। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड। राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे नवे निर्बंध लागू करण्यात आलेत। राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे। दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आलेत। राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी राज्य सरकार मात्र हाय अलर्ट मोडवर गेलंय। केंद्र सरकारनंही कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल सर्व राज्य सरकारना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत। परदेशातून येणाऱ्या आणि विशेषतः आफ्रिका खंडातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्रानं कळवलंय। त्यामुळे राज्यातल्या नागरिकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे। कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट नेमका कसा आहे, ही नवी नियमावली काय आहे, आपल्याला पाहायचंय। पुढच्या 2 मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पहा। नव्या नियमावलीत सार्वजनिक वाहतुकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करायला परवानगी देण्यात आली आहे। त्यासोबतच मॉल, सभागृह, कार्यक्रम या ठिकाणी लसीचे 2 डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। राज्य सरकारकडून युनिव्हर्सल पास देण्यात आले आहेत। प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आलंय। रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल। म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे। लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही। महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेलं प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या 72 तास आधीचा RT-PCR चाचणी रिपोर्ट देणं बंधनकारक असेल। सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह या ठिकाणी क्षमतेच्या 50% लोकांनाच उपस्थित राहता येईल। मास्क घातलेला नसेल तर ₹500 दंड आकारला जाईल। दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला ₹10,000 दंड, तर मॉलमध्ये कोणी मास्क घातलेला नसेल तर मालकाला ₹50,000 दंड आकारण्यात येईल। राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचं उल्लंघन झालं तर ₹50,000 दंड आकारण्यात येईल। भारत न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ 25% लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे। टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क घातलं नाही तर ₹500 दंड असेल। वाहन मालकालाही ₹500 दंड ठोठावण्यात येईल। किमान 6 फूट अंतर राहील असं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल। दक्षिण आफ्रिकेतनं आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खबरदारी घेण्यात येते। केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अलर्ट केलंय। सरकारनं पत्र लिहून राज्यांना आदेश दिले आहेत की सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा। दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना इथनं येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करा। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलंय। दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे। काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतनं येणाऱ्या विमानांवर बंदी देखील घातली आहे। हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञ वर्तवतायत। या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बैठक घेऊन चर्चा केली। महाराष्ट्रात या व्हेरिएंटचा प्रभाव आणि परिणाम कितपत आहे किंवा जाणवू शकेल याविषयी नागरिकांमध्ये संभ्रमयुक्त भीती दिसून येते। मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही। ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात आणि महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय। दुसरी लाट डेल्टानं निर्माण केली तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवला तर आज चिंता करण्याचं कारण नाही, फक्त सतर्क राहावं लागेल एवढं मात्र नक्की असं राजेश टोपेंनी म्हटलंय। दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सगळ्या जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? पुन्हा निर्बंध लागू झाले त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा।